पुण्यातील नांदेड गावातील विहिरीचं सुळेंकडून पाहणी दूषित पाण्यामुळे गियाबारे आजार करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। ते दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार करणार आहेत। भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांच्या आज दिल्लीमध्ये 3 सभा होणार आहेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून लावून धरण्यात येते। त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेने दोषी असेल तर राजीनामा देणार असं म्हटलेलं आहे। तसंच मला टार्गेट केलं जात असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। त्यामुळे तुर्तास तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार नसल्याचं दिसतंय। भाजप आमदार पराग अडवणी यांच्या कन्येच्या लग्नाला उद्धव ठाकरे, आमदार मिलिंद नार्वेकर आणि भाजपचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये संवाद झाला। यावेळी युती कधी असा सवाल नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना केला। त्यावर आपण सुद्धा या सुवर्ण क्षणाची वाट पाहत असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे आणि यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। जरांगेंनी आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक होणार आहे। तर मराठा समाजासोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। रायगडमधील आदिवासी वाडीच्या पुनर्वसनाचा पेच निर्माण झालेला आहे। प्रकल्पाच्या माती बंधाऱ्याच्या जागी 76 आदिवासी कुटुंब राहतात। मात्र घराची जागा एकाही कुटुंबाच्या नावावर नसल्यामुळे या कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात तांत्रिक अडचण येते। अमरनाथमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत। त्यामुळे शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। मात्र पालिका इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह धरून बसलेली असल्यामुळे नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांची 120 कोटींची बिलं थकलेली आहेत। त्यामुळे या कंत्राटदारांनी पालिकेच्या रुग्णालयांचा औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान 15 फेब्रुवारीपर्यंत पैसे देण्याचं आश्वासन पालिकेनं दिलंय। विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलाचे वडील कोण या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिलाय। पत्नीच्या अवैध संबंधातून जन्माला आलेलं मूल हे कायदेशीररित्या तिच्या पतीचंच असेल असा निर्वाळा कोर्टानं दिलाय। केरळमधील एका खटल्यासंदर्भात न्यायालयानं हा निकाल दिलाय। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 5 आरोपींना जामीन मंजूर झालाय। मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सचिन अंद्रेसह 4 जणांना जामीन मंजूर झालाय। भीमा नदी पात्रातून चोरी झालेल्या मासेमारीच्या बोटी भिगवण पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। पोलिसांनी 4 बोटींसह 8,30,000चा मुद्देमाल जप्त केलाय। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अकोल्यामध्ये हेल्मेट सक्तीसाठी पोलीस आता सतर्क झालेले आहेत। हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर तातडीनं दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेले आहेत। अपघातामध्ये दुचाकीस्वारांच्या मृत्यूचं प्रमाण वाढल्यामुळे कारवाई करण्यात येते। सांगलीच्या एमडी ड्रग्सचे गुजरात आणि मुंबई कनेक्शन आता समोर आलेलं आहे। विट्यामध्ये बनवला जाणारा ड्रग मुंबईमध्ये पाठवला जात असल्याची माहिती मिळालेली आहे। या प्रकरणी तपासासाठी सांगली पोलिसांची 3 पथकं मुंबई आणि गुजरातला रवाना झाली आहेत। पुण्यातील तळेगाव नगर परिषदेकडून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले। मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। या प्रशिक्षणामध्ये पाणी आपत्ती बचाव व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले। देशभरात हरभऱ्याचा पेरा वाढलेला आहे। त्यामुळे यंदा चांगलं उत्पादन देण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यामध्ये सरकारनं आयात खुली केली आहे। त्यामुळे बाजारात नव्या हरभऱ्याची आवक झाल्यानंतर हमीभाव मिळण्यासंदर्भात शासनकता व्यक्त केली जाते। दरम्यान आवक कमी झाल्यानंतर भाव वाढण्याचा अंदाज आहे। पुण्यामधील आंबेगावामध्ये एका शेतकरी महिलेनं पिकाच्या वाढीसाठी 2 एकर शेवंतीच्या शेतामध्ये विद्युत रोषणाई करून अनोखा प्रयोग केलाय। शेवंतीच्या पिकाला उष्ण दमट वातावरणाची गरज असल्यामुळे थंडीमध्ये पिकाची वाढ लवकर व्हावी यासाठी शेतीमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। रायगडच्या सुप्रीत जातीच्या कलिंगडाला दुबईमध्ये मागणी वाढली आहे। रोहन साळवी या शेतकरी तरुणानं पिकवलेली कलिंगडं आता परदेशामध्ये निघाली आहेत। त्यांनी 20 एकरामध्ये 8 प्रकारच्या कलिंगडाचं पीक घेतलेलं आहे। पिकाच्या काढणीचं काम आता सुरू झालंय। पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 40 टन मालाची उचल व्यापाऱ्यांनी केलेली आहे। थेट शेतीच्या बांधावर येऊन व्यापारी ते विकत घेत आहेत। यंदाच्या हंगामामधील पहिला आंबा मुंबईला पाठवण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळालाय। अलिबाग तालुक्यातील नारंगी इथल्या बागायतदार वरुण पाटील यांनी प्रत्येकी 2 डझनाच्या हापूसच्या 4 आणि केशरची 1 पेटी मुंबई बाजारात पाठवली आहे। सलग 4 वर्ष वरुण पाटील हा मान मिळवत आहेत।
सोलापूर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या पिकांचा पॅटर्न बदललेला आहे। यंदा नेहमीपेक्षा अधिक मका पिकाची लागवड जिल्ह्यामध्ये झाली आहे। 61,463 हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे। या पिकाचा दुग्ध व्यवसायामध्ये वैरण म्हणून चांगला वापर होतो। तसंच चांगला मका तयार झाल्यानंतर त्याला भावही चांगला मिळतो। 3 महिन्यांमध्ये शेत दुसऱ्या पिकासाठी उपलब्ध होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे आता कल वाढलाय। पंढरपुरातील तपोवनमध्ये संगमरवरी जैन मंदिराची भर पडणार आहे। पंढरपुरामधील बालरोगतज्ञ डॉक्टर शीतल शहा यांनी राजस्थानमधून संगमरवरी दगड आणून हे मंदिर उभं केलेलं आहे। त्यासाठी कुठेही खिळे किंवा लाकडाचा वापर न करता फक्त पारा आणि इंटरलॉकिंग पद्धत वापरून हा दगड बसवला जाणार आहे। भंडाऱ्यामध्ये वाघाने एका महिलेवर हल्ला केलाय। या हल्ल्यामुळे महिलेचा मृत्यू झालाय, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। जळगावमधील नीममध्ये गावकऱ्यांनी माकडाची अंत्ययात्रा काढलेली आहे। अखेरच्या क्षणी मारुती रायाचा पाया पडून जीव सोडणाऱ्या वानराची विधिवत अंत्ययात्रा काढून समाधी देण्यात आली। तसंच या समाधीस्थळी वानराची मूर्ती उभारण्याचा निर्णयही गावकऱ्यांनी घेतला। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वलवल इथं टेम्पोला अचानक आग लागली। दुर्घटनेमध्ये टेम्पो जळून गेलेला आहे। IRB आणि लोणावळा इथं अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवले। दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र टेम्पोला आग कशामुळे लागली हे कारण अद्याप अस्पष्ट आहे।